जय हरी. एकादश स्कंध भाग 109. 7व्या अध्यायामध्ये साधनेने आत्मसाक्षात्कार कसा होतो याविषयी नाथ महाराज आपल्याला सांगतायत की परमार्थामध्ये श्रवणाला मोठं महत्त्व आहे, परंतु श्रवणाचं मनन होऊन त्याचा अभ्यास होणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं. जो साधक केवळ भगवंतासाठीच साधन करतो त्याच्या साधनामध्ये येणाऱ्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः भगवंत दूर करतो. ही फार महत्त्वाची गोष्ट नाथांनी इथे सांगितली आहे. आपणही सगळेजण ज्या ज्या आत्तापर्यंत साधना करत आलेलो आहेत, तर त्यामध्ये जेव्हा केव्हा आपण निष्काम सेवा केली किंवा निस्वार्थपणे जे एखादं कार्य भगवंताप्रित्यर्थ केलेलं असेल त्यामध्ये आलेलं जे यश आहे, तर ते यश मिळवण्यापूर्वी अनेक अडचणी आलेल्या असतील, त्या आपल्या आपण पडताळून पहा आणि हे किती योग्य आहे ते आपल्याला पटेल की भगवंत हा आपल्या भक्ताच्या साधनेसाठी स्वतः तत्पर असतो आणि विघ्नांना दूर करतो. आणि म्हणूनच आमचा पूर्ण विश्वास आहे की नाही, आम्ही पहिल्यांदी गणपतीचं स्तवन करतो. कशासाठी? तो विघ्नहर्ता आहे म्हणून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून आम्ही त्याचा आधी आराधना करतो, त्याला नमन करतो. आणि असाच हा भगवंत की जो आपल्या साधकाच्या साधनेसाठी येणाऱ्या अडचणींना दूर करतो. शिवाय भगवंताच्या अधीन होऊन राहणारा भक्त ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो त्या मूर्तीत भगवंताला प्रगट व्हावं लागतं, असंही नाथ महाराज इथे सांगतात. पण असा अधिकार अंगी येण्यास निष्काम कर्माचं आचरण ते मात्र अत्यंत आवश्यक असतं. भगवंताच्या अनुसंधानात केलेली कर्मे खऱ्या अर्थानं निष्काम होतात. ज्ञानी पुरुष अशी कर्मे करतो, त्याचंही वर्णन नाथ महाराजांनी इथं केलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात की शास्त्र श्रवण केल्यानं निश्चित ज्ञान होतं, त्याचं मनन करून अभ्यास केल्यानं विज्ञान होतं. ज्ञान आणि विज्ञान या दोहोंचं आकलन झालं म्हणजे मनुष्य ब्रह्मसंपन्न होतो. ढोंग आणि लौकिक सोडून तसंच मोबदल्याची अपेक्षा न करता जो भाविक मनुष्य भगवंताचं भजन करतो त्याला विघ्न येतच नाहीत. त्याच्या आड येणाऱ्या विघ्नांचा नाश स्वतः भगवंत करतो. असा अभ्यास करता करता ब्रह्मसंपन्न झाल्यावर भक्त चराचरात आत्मरूपानं भरून राहतो. स्थावरात जंगमात आणि देवदानवात जिकडे तिकडे मीच भरून राहिलो आहे असं त्याच्या अनुभवास येतं. स्वतःशिवाय एक अणुभर देखील वेगळं असं काही उरत नाही. मग तिथे विघ्न कुणाला बाधा करणार? आता भागवतातलंच बघा ना, 7 दिवस शुक महामुनी हे परीक्षित राजाला भागवत सांगत आहेत आणि परीक्षित राजा तितकंच तन मन एक वटून सर्वांगाचं कान करून ते श्रवण करतोय. आणि केल्यानंतर तो काय म्हणतो, हे शुक महामुनी, आपण मला सांगितल्यामुळे मला आता आपणही ब्रह्म दिसताय, मी पण ब्रह्म दिसतोय आणि जो दंश करायला येणारा तक्षक आहे तोही ब्रह्मच दिसतोय. त्यामुळे आता तो मला चावणार किंवा मारणार आणि मी मरणार हा भागच उरलेला नाही. ब्रह्मादिकांना देखील ग्रासून टाकणारा जो काल, त्या काळाचा आत्मा ज्ञानी पुरुष होतो. बघा, त्या काळाचाच आत्मा कोण होतो? हा ज्ञानी पुरुष होतो. अशा रीतीनं बाध्य बाधकता हा भेद गळून जातो. संकल्प किंवा कल्पना यात थांबतात आणि ब्रह्मानंदाची पहाट फुटल्यानं कर्माची वाट मोडून जाते. असा जो ब्रह्मानुभवी होतो त्याच्यापुढे कर्म रंक होते, म्हणजे सत्वहीन बनते. वेद त्याचे सेवक बनतात तर विधिनिषेध त्याचे दास होतात. इतकंच काय, पण भगवंत देखील त्याच्या अधीन होऊन राहतो. अर्थात असा भक्त ज्या ज्या ठिकाणी भगवंताची प्राणप्रतिष्ठा करतो तिथे तिथे भगवंताला प्रगट व्हावं लागतं. ज्ञानी पुरुष स्वेच्छाचारी असतो म्हणून त्याला नीती अनितीचं बंधन नसतं, असा एक निव्वळ गैरसमज आहे. ज्ञानी पुरुष
स्वेच्छाचारी असला तरी तो स्वैराचारी नसतो. इंद्रियांचे भोग त्याच्या वाट्याला आले तरी त्याची वृत्ती कमालीची अलिप्त असते, असं नाथ महाराज इथे बजावून सांगतात. देव आज्ञाधारक बनून किंकर होतो, म्हणून ज्ञानीपुरुष स्वेच्छाचारानं विषयात वागत असतील असं समजण्याचं कारणच नाही. ज्ञानीपुरुषाच्या हातून स्वैराचारी विषयभोग कधीही घडत नाहीत. त्याच्या ठिकाणी अभिमान असतो, पण तो जळलेल्या वस्त्राप्रमाणे असतो. कसं? ते आकाराने जरी वस्त्र दिसलं तरी त्यामध्ये वस्त्रपणा उरत नाही. ज्ञानी पुरुष समूळ दृश्य प्रपंचाला मिथ्या मानतो, अर्थात इंद्रिय सुखांना देखील मिथ्याच मानल्यानं तो देहसुखाच्या मागे लागतच नाही. ज्याला प्रपंचाची आवड असते आणि इंद्रिय भोगांची अतिगोडी असते त्यालाच मनसोक्त देहसुख भोगण्याची वासना होऊन ओढ लागते. ज्ञानीपुरुषाला प्रपंचाच्या ठिकाणी सत्यबुद्धी नसल्याने तो इंद्रिय सुखात लुब्धच होत नाही. मनोधर्माला न शिवता म्हणजे फलापासून मिळणाऱ्या सुखात मनाने न गुंतता सगळी कर्म आचरण करणं हे ज्ञानीपुरुषाच्या कर्माचं मर्म होय. गुणदोषांच्या पलीकडे गेलेला ज्ञानीपुरुष निषिद्ध कर्म कधीच करत नाही. पण निषिद्धाला भिवून तो तसं वागत नाही, कारण त्याच्या चित्ताला भयच ठाऊकच नसतं ना. तो विहित कर्म करतो, पण मी हे चांगलं केलं अशी गुणबुद्धी धरतच नाही. कुंभाराच्या चाकाप्रमाणे पूर्वसंस्कार जसे असतील त्याप्रमाणे तो वागतो. त्याच्या वृत्तीत अमुक हवं नको असा संकल्पच उठत नाही. त्याच्या मनात काही हेतू स्फुरत नाहीत. केवळ शरीरानंच तो कर्म करतो. आपण केलेलं एखादं सत्कर्म सिद्धीला गेलं तर मी हे केलं म्हणून तो फुगत नाही, किंवा ते मध्येच बंद पडलं तर त्याबद्दल त्याला तगमग देखील नसते. समजा एखादा मनुष्य गाढ झोपी गेलेला आहे, त्याच्या पाठीमागे वाघ बसला तर त्याची त्याला भीती वाटत नाही, किंवा समोर स्वर्गभोग येऊन उभा राहिला तर त्याची प्रीतीही उपजत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषांची अवस्था असते. गुण किंवा दोष मनात न आणता लहान बालकं जशी खेळतात तशी ज्ञानी पुरुषाची स्थिती असते. आता यावर एखाद्याच्या मनामध्ये शंका येऊ शकते. कशी? तर अभिमान असल्याशिवाय कर्म घडत नाही. ज्ञानी पुरुषाला अभिमान नसतो, तर मग निराभिमानी असून त्याच्या हातून कर्म कसं घडतं? याचंही या शंकेचं निरसन नाथ महाराज अशा पद्धतीने करतात की आधी हे लक्षात ठेवायचं की अभिमान निःशेष गलित होणं हा ज्याचा त्याचा अनुभव असल्यानं इतरांना तो कल्पनेनं कळणार नाही. वास्तविक प्रत्येकाचा देह प्रारब्धानुसार सहजगत्या सगळ्या कर्मांची हालचाल करत राहतोच. अज्ञानी मनुष्य अज्ञानाच्या प्रभावानं अभिमानी बनतो आणि मी करता असं म्हणू लागतो. पण जे साधनी पुरुष असतात ना, ते गुरुवचनाचा योग्य अर्थ समजून त्याला उचित असा अभ्यास करतात. अर्थात अज्ञानासकट स्वतःच्या अभिमानाचं निरसन ते करतात. अभिमान गलित झाल्यावर शिल्लक उरलेल्या प्रारब्धानुसार निराभिमान वृत्तीनं त्यांचा देह हालचाल करत राहतो. म्हणून ज्ञानी लोकांची सगळी कर्मे केवळ शरीरानेच होत असतात. केवळ शरीर मात्र कर्मे घडतात, म्हणून त्यांना अहेतुक म्हणतात. बालकाचा दृष्टांत देऊन हीच अवस्था आत्ता आपण बघितली की नाही, की त्या बालकाला खेळता खेळता कुणाचे गुणही दिसत नाही आणि कुणाचे दोषही दिसत नाहीत. मग असा हा निराभिमानपणा. मग आता एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न येईल की निराभिमान म्हणजे नेमकं कसं ओळखायचं, त्याची लक्षणं काय? तर नाथ महाराज पुढे सांगतात की निराभिमान होणं म्हणजे देहाहंता, म्हणजे देह अहंता, देहाहंता नाहीशी होणं हा परमार्थाचा प्राण आहे. देहाभिमान स्वार्थावर अवलंबून असतो आणि स्वार्थामुळे संघर्ष निर्माण होतो. म्हणून जिथे स्वार्थ असतो तिथे स्वस्थता नसते. उलट स्वार्थ नसतो
तिथे शांती नांदते. स्वार्थ नाहीसा होण्यास भगवंताच्या उपासनेसारखा दुसरा मार्गच नाही. शहाणे लोक जन्ममरणाच्या दुःखाला कंटाळून भक्तीने शांती मिळवतात. बरं, ही शांती काही पैशाने मिळत नाही, कुणाच्या सहवासाने मिळत नाही, कोणत्या ठिकाणाने मिळत नाही, तर व्यक्ती, परिस्थिती, काल, धन यातून शांती मिळत नाही. तर शांती ही केवळ आणि केवळ भक्तीने प्राप्त होते. असं सांगून नाथ महाराज म्हणतात की मायेच्या प्रभावानं देहबुद्धी घट्ट होते आणि मग ममत्वाचा विस्तार वाढतो. मोठमोठे लोक घरादाराच्या आसक्तीत तसंच पैशाच्या लोभात अडकलेले असतात. ते आपल्याला दिसतात आणि त्यातून मोकळं होण्यास सद्गुरूंना किंवा भगवंताला शरण जाण्याखेरीज मार्गच नाही. जय हरी.